सावरगावकडून नारायणगावकडं जाणारा रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. जुन्नर ते गोडेगाव असा हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर आहे आणि तेथून नारायणगाव फाट्याला जाणारा हा रस्ता आहे. त्याचं काम आता चालू आहे. मात्र हे काम चालू केल्यानंतर सावरगावकरांसाठी नारायणगावला जाणारा जो पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं पूर्ण खडीकरण निघालेलं आहे. तेथून दुचाकी मोटरसायकल म्हणजे जाऊच शकत नाही आहेत. त्याचबरोबर चारचाकी गाड्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. पारुंडे असेल, येंदेरे असेल, सावरगाव असेल, बस्ती असेल या गावांचा थेट नारायणगाव बाजारपेठेशी संबंध येणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. जो पर्यायी मार्ग आहे त्याची देखील डागडुजी करणं अपेक्षित होतं. मात्र या संदर्भात सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले मी बांधकाम विभागाला सांगतो. मात्र हे काम कोणाचं आहे, नक्की बांधकाम विभागाचं आहे, ग्रामपंचायतीचं कोणाचं आहे? तर सरपंचांनी सांगितलं की मी 2 दिवसात ह्या रस्त्याचं नक्की काम करून घेतो, त्यावरती मुरुम टाकून घेतो. मात्र हा रस्ता चालू करण्यापूर्वीच अशा प्रकारचं डागडुजी करणं अपेक्षित होतं. ताई, रस्त्याचं काम चालू आहे, काय सांगाल? रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला जो पर्याय रस्ता दिलाय कुठे जाण्यासाठी? सावरगावला, नारायणगाववरून यायला. हां, तर ते मधला रस्ता जो पर्यायी रस्ता दिलाय त्यात खडे वगैरे भरपूर आहेत, ते व्यवस्थित करून द्यावे एवढीच आमची मागणी आहे. सरपंच म्हणाले 2 दिवसामध्ये करून देतो. सरपंच म्हणाले की 2 दिवसात करून देतो, पण ते काय अजून काही झालेलं नाहीये. या रस्त्याच्या खोदकामामुळं वड्यामध्ये चाललेलं काम काय त्यामुळं भरपूर अडचण येते. जाणाऱ्या येणाऱ्यांना भरपूर त्रास, लांबून जावं लागतं आणि जवळचा शॉर्टकट रस्ता आहे तिथं वड्यात काम चालू आहे अजून. नाही तर तिथं कामच चालू नाही, सगळे खडीकरण निघालेले आहे. रस्त्याचं तिथून तुम्हाला नारायणगावच्या बाजारपेठेत जाण्यासाठी पर्याय मार्ग म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट काढलेलाच नाही. तर पर्याय मार्ग काढला नाही, पर्याय मार्ग तिकडून दिलेला आहे आम्हाला तो. हा, पण तो लांब पडतो ना. येणारे जाणारे काय करतात, तिथपर्यंत जातात आणि परत मागं येतात. हे काय आता ते पण चालले, ते बघा कसे मागं आलेत, इथला जा परत लगेच. काय मागणी आहे तुमची? रस्ता लवकर तयार व्हायला पाहिजे ना. पर्यायी मार्ग पण व्यवस्थित करून दिला पाहिजे का नाही? दिलाच पाहिजे ना. पर्याय मार्ग शिवाय पर्याय नाहीच आहे. हा, एवढ्या लांबून जायचं आणि यायचं परत इकडं. तो पण पर्याय मार्ग दिलाय, तो पण खडीचा रस्ता आहे, गोटे गाठे आहे त्याला. हा, थोडासा डांबरी गेलेला आहे त्याला, फक्त अर्धा पण नाही पुरा तो.